आपल्या पचन संस्थेमध्ये आपलं शरीर ज्या वेळेला आपलं अन्न पचवत असतो त्यावेळेला दोन प्रकारचे वात असतात, हे आपलं पचन करायला मदत करतात। हे दोन वात म्हणजे समान वात आणि दुसरा म्हणजे अपान वात। मित्रांनो, समान वात जो असतो ना, हा अतिशय उपयुक्त असा वात आपल्या शरीरासाठी असतो आणि त्याचबरोबर आपल्या पचन संस्थेसाठी असतो। आता ह्याचं काम काय असतं तर दमापन करणं। दमापन म्हणजे काय तर मित्रांनो, आपल्या जठरामध्ये जी अग्नी असते, जठराग्नी असते, या जठराग्नीचं दमापन म्हणजे आपली ज्या वेळेला एखादी अग्नी असते बघा, आपण चूल पेटवतो त्यावेळेला त्या चुलीला आपण हवा घालतो आणि ती हवा ज्या वेळेला आपण घालतो त्याच्यानंतर त्याची जी छोटीशी अग्नी असते ती मोठी होते आणि त्यानंतर आपण त्या चुलीवरती ठेवलेल्या भांड्यामध्ये जे अन्न असतं ते पचतं, बरोबर? ते पचतं म्हणजे ते शिजतं। तसंच आपल्या जठरामध्ये सुद्धा एक जठराग्नी असते आणि ह्या जठराग्नीचं दमापन म्हणजे त्याला हवा घालून ती अग्नी दीप्त करण्याचं जे काम असतं ना, हे काम कोण करतं तर समान वायू करतं। त्याचबरोबर पुढे जाऊन जो वात काम करतो तो म्हणजे अपान वायू असतो। ज्या वेळेला समान वायूची विकृती होते त्यावेळेला अपान वायूची विकृती होण्याची शक्यता असते, कारण मल जो पुढे जात असतो ज्याचं विवेचन करून पुढे जो मल ढकलला जातो तो मल बाहेर काढण्याचं काम अपान वायू करत असतो।